नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेली आहे खुशखबर. नवीन शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे आणि हा GR तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या GRमध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण तुमच्यासाठी राज्य शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच निर्णयाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला मग सुरुवात करूया या व्हिडिओला. तर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांसाठी मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. आपण शासन निर्णयसुद्धा जाणून घेणार आहोत, परंतु इथंच तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली ऑफिशियल अपडेट अगोदर पाहणं गरजेचं आहे. पाहू शकता, UDID कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांना शासनाचा मोठा निर्णय आहे, दिलासादायक निर्णय नक्कीच म्हणायला काहीच हरकत नाही. शासनाने इथं UDID कार्ड काढण्यासाठी 4 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. बरोबर ऐकलं आहे तुम्ही. ज्या लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही अशा लाभार्थ्यांना UDID कार्ड काढण्यासाठी एकूण 4 महिन्यांची मुदत दिलेली आहे. निर्णय नक्कीच स्वागतार्ह असणार आहे. या निर्णयामुळे सुमारे 1.5 लाख लाभार्थ्यांना इथं लाभ जो आहे तो मिळत राहणार आहे. 1.5 लाख लाभार्थ्यांना इथं या योजनेचा लाभ या निर्णयामुळे मिळण्याची शक्यता किंवा मिळणार आहे. अशा पद्धतीची स्पष्टपणे माहिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इथं देण्यात आलेली आहे. ऑफिशियल मंत्र्यांच्या माध्यमातून ही अपडेट देण्यात आलेली आहे. निर्णयासंदर्भातला ऑफिशियल GR सुद्धा पाहू शकता. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून विशेषतः अनुदान योजनेअंतर्गत वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड नसणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना मुदतवाढ देण्यासंदर्भात 15 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे. आता ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच परमनंट दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, परमनंट UDID कार्ड नाही अशा सर्व दिव्यांग बांधवांसाठी कोणती तारीख असणार आहे, मुदतवाढ जी दिलेली आहे, ज्या तारखेपर्यंत, कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला हे काढणं गरजेचं आहे, तर पहा. GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. 30 सप्टेंबर 2026 रोजीपर्यंत वैश्विक ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणजेच UDID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. या सदर कालावधीमध्ये तुम्हाला योजनेचा लाभसुद्धा दिला जाणार आहे. मात्र 30 सप्टेंबर नंतर दिव्यांग बांधवांना ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत UDID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या.